इंडियन आर्मी रॅली भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। इंडियन आर्मी रॅलीची भरती निघाली आहे। शिक्षण यामध्ये फक्त 8वी पास लागते, 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये। तर यामध्ये यारो वाईज जागा आहे। जसं यारो पुणेमध्ये जे सहभागी जिल्हे अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, पुणे, सोलापूर। यारो संभाजी महाराज नगरमध्ये जे सहभागी जिल्हे छत्रपती संभाजी महाराज नगर, बुलढाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड, परभणी। यारो कोल्हापूरमध्ये जे सहभागी जिल्हे कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा, दक्षिण गोवा। आणि यारो नागपूरमध्ये नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशिम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया। आणि यारो मुंबईमध्ये मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार, धुळे। तर हे काही जिल्हे सहभागी आहे। आणि ऑनलाईन पद्धतीने इंडियन आर्मी रॅली भरतीचे फॉर्म भरणे चालू आहे। 1 एप्रिल 2026 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला नसेल तर भरून टाका। यामध्ये जे पद असणार आहे जीडी, ट्रेड्समॅन, टेक्निकल क्लर्क असे काही पद यामध्ये आहे 8वी पास 10वी पासच्या बेसवरचे। ठीक आहे, तर तुमचं जर वय 17.5 वरतं जर तुमचं वय असेल तर आपल्याला इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। तर समोर मी तुम्हाला तारीख सुद्धा या ठिकाणी वयोमर्यादेची तारीख सुद्धा या ठिकाणी दाखवणार आहे। तर ही भरती या ठिकाणी चालू इंडियन आर्मी रॅली भरतीची। तर या भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते येणार, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इंडियन आर्मी रॅली भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपालांखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून इंडियन आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहिल्या सर्वात अगोदर मी तुम्हाला शैक्षणिक पात्रता सांगून देतो। जे जीडीचं पद आहे, जीडी पदामध्ये जे शैक्षणिक पात्रता आहे 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण पाहिजे। त्यानंतर अग्निवीर ट्रेड्समॅनचं पद आहे, यामध्ये 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण पीसीएम आणि इंग्रजी किंवा 50% गुणांसह 10वी पाहिजे प्लस ITI डिप्लोमा पाहिजे। आणि त्याचबरोबर अग्निवीर लिपिक स्टोअर कीपर टेक्निकलचं पद आहे, यामध्ये जे शैक्षणिक पात्रता आहे 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण पाहिजे। आर्ट, कॉमर्स, सायन्स असेल तरी भरता येते। ठीक आहे, 60% आपल्याला पाहिजे 12वी मध्ये। त्यानंतर जे अग्निवीर ट्रेड्समॅनचं पद आहे 10वी पासवर्ड आहे। त्याचबरोबर अग्निवीर ट्रेड्समॅनचा 8वी पासवर्ड सुद्धा या ठिकाणी पद आहे। ठीक आहे, तर हे काही पद यामध्ये आहे। तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरणे चालू आहे 1 एप्रिल 2026 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये वयोमर्यादा जर आपण विचार केला तर आपलं जे वय असलं पाहिजे, जन्म जो असला पाहिजे आपला 1 जुलै 2005 ते 1 जुलै 2009च्या दरम्यान जर आपला जन्म असेल तर आपल्याला इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये फॉर्म भरता येते। आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत हे नोकरीचं ठिकाण आहे। आणि फीचा जर आपण विचार केला कोणती कॅटेगरी असा SC ST OBC EWS NTV जो पण SBC कोणती कॅटेगरी असा तर 250 रुपये फी यामध्ये ठेवण्यात आले। चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे। आणि 1 एप्रिल 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि आतापासून आपल्या तयारीमध्ये लागा, कारण की इंडियन आर्मी रॅली भरतीचा फॉर्म भरूनच चालणार नाही, आपल्याला अभ्यास पण करायचा आहे। 1 जून ते 15 जूनच्या दरम्यान या ठिकाणी इंडियन आर्मी रॅली भरतीचा पेपर होणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तारखा सुद्धा या ठिकाणी दिलेल्या आहे। 1 जून ते 15 जूनच्या दरम्यान इंडियन आर्मी रॅली भरतीचा पेपर या ठिकाणी होणार आहे। तर आता इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये निवड प्रक्रिया जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, ऑनलाईन पद्धतीने पेपर असणार आहे। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर पहा यामध्ये सामान्य ज्ञानाचे 15 प्रश्न, विज्ञानाचे 15 प्रश्न, गणिताचे 15 प्रश्न आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 5 प्रश्न अशा प्रकारे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण म्हणजे 100 मार्काचा पेपर असणार आहे। 50च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। आणि पेपरसाठी 1 ते 1.5 घंट्याचा पेपरसाठी टाईम राहते। आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते। मागील वर्षी सुद्धा इंडियन आर्मी भरतीच्या पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नव्हती। जे काही विद्यार्थी आहेत तुक्के मारून पास झालेले विद्यार्थी पास मागच्या वर्षी झाले, ज्यांनी तुक्के मारले असे सुद्धा विद्यार्थी इंडियन आर्मी रॅली भरतीचा पेपर पास झालेले आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर आता इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपला काय असणार आहे, ऑनलाईन पद्धतीने पेपर असणार आहे। आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपला काय असणार आहे, यामध्ये ग्राउंड आपल्या यामध्ये असणार आहे। तर उंचीचा जर आपण विचार केला तर पहा तुम्ही जर या ठिकाणी GD मध्ये जर फॉर्म भरला तर 168 सेंटीमीटर उंची लागते। छाती 77 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपली यामध्ये भरली पाहिजे। तुम्ही जर
टेक्निकलमध्ये फॉर्म भरला तर 167 सेंटीमीटर उंची लागते, छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. आणि तुम्ही जर अग्निवीर लिपिक स्टोअर कीपर टेक्निकलमध्ये भरला तर 162 सेंटीमीटर उंची लागते, छाती 77 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. आणि तुम्ही अग्निवीर ट्रेड्समॅनमध्ये 10वीच्या बेसवर भरला तर 168 सेंटीमीटर उंची लागते, छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. आणि तुम्ही अग्निवीर ट्रेड्समॅन 8वीच्या बेसवर फॉर्म भरला तर उंची 168 सेंटीमीटर लागते, छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. आणि आपलं वजन 50 किलोच्या वरतं असलं पाहिजे. 50 किलोच्या जर खाली असेल तर फेल केल्या जाते, अपात्र केल्या जाते. तर अशा प्रकारे उंची लागणार आहे. आता ग्राउंडचा जर आपण विचार केला तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये 1600 मीटर इव्हेंट आहे. तर 1600 मीटर रनिंगसाठी आपण मार्काचा जर आपण विचार केला तर तुम्ही समजा 1600 मीटर रनिंग ॲक्सिडेंटमध्ये मारली तर आपल्याला या ठिकाणी 60 मार्क भेटणार आहे. आणि सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली तर आपल्याला यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 48 मार्क भेटणार आहे. आणि तिसऱ्या ग्रुपमध्ये रनिंग काढली तर आपल्याला 36 मार्क भेटणार आहे. आणि चौथ्या ग्रुपमध्ये रनिंग काढली तर 28 मार्क भेटणार आहे. अशा प्रकारे आपल्याला रनिंगमध्ये मार्क पडणार आहे. तर आता ॲक्सिलेंटसाठी काय टाईम दिला जाते 1600 मीटर रनिंगसाठी तर 5.5 मिनिटापर्यंत आले तर आपल्याला ॲक्सिलेंटमध्ये घेतलं जाते. आणि 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत आले तर दुसऱ्या ग्रुपमध्ये घेतलं जाते. आणि 6 मिनिटापर्यंत आले तर तिसऱ्या ग्रुपमध्ये आपल्याला घेतलं जाणार आहे. आणि 6 मिनिट 15 सेकंडपर्यंत रनिंग मारली तर आपल्याला चौथ्या ग्रुपमध्ये घेतलं जाणार आहे. तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये 1600 मीटर रनिंग राहते. आणि त्याचबरोबर 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर आपल्या सुद्धा त्या ठिकाणी मारावं लागते. आणि लॉंग जम्प सुद्धा आपल्याला राहते, एक लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर आपल्याला त्या ठिकाणी 10 पुलअप्सचा सुद्धा काढावं लागते. जर समजा 10 पुलअप्स आपण काढल्या तर 40 मार्क आपल्याला भेटणार आहे. आणि जसं तुम्ही कमी काढसान पुलअप्सचा तसे कमी मार्क्स आपल्याला या ठिकाणी पडणार आहे, एक लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे यामध्ये ग्राउंड आहे. तर इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये डॉक्युमेंटचा जर आपण विचार केला तर फॉर्म भरण्यासाठी जास्त डॉक्युमेंट लागत नाही. तुमचं 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा मार्कशीट लागणार आहे. त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट डोमिसाईल झालं, त्याचबरोबर आधार कार्ड झालं, त्याचबरोबर पासपोर्ट फोटो, ईमेल ID झालं, मोबाईल नंबर झालं. तर एवढं काही या ठिकाणी लागणार आहे. आधार कार्ड वगैरे लागणार आहे, मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे. बस एवढे डॉक्युमेंट लागते फॉर्म भरायच्या वेळेस. ज्यावेळेस आपण ग्राउंड काढलं त्यावेळेस जे विद्यार्थी मिळवणं डॉक्युमेंट आपल्याला जे लागणार आहे कास्ट सर्टिफिकेट झालं, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC त्याला शाळा सोडल्यास दाखला सुद्धा म्हटलं जाते. शाळा सोडल्यास दाखला जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड, कास्ट सर्टिफिकेट डोमिसाईल लागते, कॅरेक्टर सर्टिफिकेट, पोलीस स्टेशनमधलं अनमॅरिड सर्टिफिकेट पण लागते, सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला आणि 50 फोटो आणि त्याचबरोबर नोटरी सुद्धा लागते. हे काही डॉक्युमेंट आपल्याला ज्यावेळेस आपण रनिंग काढली त्यावेळेस लागते, ठीक आहे. तर आता इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार आपल्याला किती भेटणार आहे या भरतीमध्ये तर पहिल्या वर्षी तो आपल्याला पगार भेटणार आहे, महिन्याला 30,000 रुपये भेटणार आहे. इन हँड 21,000 रुपये आपल्या हातामध्ये येणार आहे. 9,000 रुपये कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे. आणि दुसऱ्या वर्षी तो आपल्याला पगार भेटणार आहे 33,000 रुपये महिना भेटणार आहे. 23,000 रुपये इन हँड आपल्याला भेटणार आहे. 9,900 रुपये कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे. आणि तिसऱ्या वर्षी तो आपल्याला पगार भेटणार आहे तर तो भेटणार आहे 36,500 रुपये महिना भेटणार आहे. आणि इन हँड 25,550 रुपये आपल्याला भेटणार आहे. आणि 10,950 आपल्या कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे. आणि चौथ्या वर्षी तो आपल्याला पगार भेटणार आहे 40,000 रुपये महिना भेटणार आहे. आणि इन हँड जो भेटणार आहे 28,000 रुपये भेटणार आहे. आणि त्याचबरोबर 12,000 रुपये कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे. तर आपले टोटल 5 लाख रुपये जमा केले जाणार आहे. आणि 5 लाख रुपयाचे जे आपल्याला रिटर्न जे विद्यार्थी मित्रांनो 5 लाख रुपये दिले जाणार आहे या 4 वर्षामध्ये, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो याचा 5 लाख रुपये आपल्याला त्या ठिकाणी जो आपला जो काही रिटर्न आहे तर तो आपल्याला दिला जाते. तर अशा प्रकारे प्रक्रिया याच्यासाठीच सांगतो. भेटूया व्हिडिओमध्ये. जय